नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शारदीय नवरात्र उत्सवाला देशभरात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. 4 नवरात्रीपैकी सर्वात मोठी नवरात्र म्हणून शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. अहिल्यानगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर येथे तुळजाभवानी मंदिर येथे देवीचे मुख्य पुजारी भगत कुटुंबियांकडून सकाळी देवीची विधिवत अभिषेक व महापूजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी 11च्या सुमारास मानाच्या घटांची तसेच धर्मध्वजाची सवाद्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. बुऱ्हाणनगर येथे आई तुळजाभवानी लहान मुलीच्या स्वरूपात प्रकट झाली होती. त्यामुळे तुळजापूर हे सासर आणि बुऱ्हाणनगर हे माहेर मानलं जातं. त्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. तब्बल 1100 वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे. आज तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी देवीच्या दैनंदिन पूजेची माहिती ॲडव्होकेट अभिषेक भगत यांनी दिली. यावेळी राजेंद्र कुणाल भगत, अंजली भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कविता भगत, ऋषिकेश भगत, ॲडव्होकेट अजिंक्य भगत, वैभवी भगत, अंकिता भगत, ॲडव्होकेट संकेत भगत, अक्षता भगत, शताक्षी व वेद भगत आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. या आई जगदंबेच्या नामस्मरणाने आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आईचा जयघोष होत आहे आणि खऱ्या अर्थाने आज घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. आज आपण पाहिलं तर नवरात्राची आज पहिली माळ आपण जे म्हणलो किंवा संपूर्ण भारतामध्ये घटस्थापना म्हणजे 4 नवरात्रापैकी एक सगळ्यात मोठं नवरात्र आहे, शारदीय नवरात्र असतं आणि त्यातली आज घटस्थापना या ठिकाणी आताच नुकतीच आपल्या समक्ष पार पडलेली आहे. याच्यामध्ये सकाळी 7 वाजता देवीची महाअभिषेक महापूजा होऊन या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 11 वाजता ध्वज आणि घटाची मिरवणूक होईल. त्यानंतर घटस्थापना दुपारी 12 वाजता आणि देवीची आरती या ठिकाणी झालेली आहे. आणि आज इथून पुढे आता नवरात्र लोकांनी प्रत्येक घरोघरी एक गट बसवले जातात आणि देवीचे 9 दिवस उपवास केले जातात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर देवीचं एक असं महात्म्य आहे की आई तुळजाभवानीने लहान मुलीच्या रूपामध्ये म्हणजे माता अंबिकेच्या रूपामध्ये या ठिकाणी राहिलेली, म्हणून याला अंबिका असं मानलं जातं. जर आपण मूर्तीचा चेहरा जरी पाहिला तर हा एक तरुण मुलीचा किंवा लहान मुलीचा चेहरा, तसा हा देवीचा चेहरा आहे. तुळजाभवानीचा चेहरा पाहिला तर एक प्रौढ स्त्रीचा चेहरा, असा चेहरा आपल्याला तिथे दिसतो. कारण याच्या मागचंच आहे की देवी ही लहान मुलीच्या म्हणजे हे तुळजापूर हे जे सासर आणि बुऱ्हाणनगर म्हणजे हे घर आमचं हे माहेर म्हणून समजलं जातो. याची जी परंपरा आहे ही परंपरा गेल्या 1100 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून चालू आहे आणि तेव्हापासून पलंग पालखीची मिरवणूक ही आपली चालू आहे की प्रथा अखंडीपणे चालू आहे. 1913 साली आमचे पूर्वजांनी म्हणजे लहानू किंवा भगत यांनी स्वतःच्या जमिनी घरवाडा विकून स्वतःच्या देवघरामध्ये जर आपण जर पाहिलं तर हे आमचे घरातला एक भाग आहे आणि हे देवघर आहे. आपण जर पाहिलं प्रत्येक मंदिरामध्ये 1 किंवा 2 देवीच्या मूर्ती असतात, पण इथं जर आपण बारीक निरीक्षण केलं असलं तर आपल्याला सर्व टाक छोटे छोटे दिसतात जे आपल्या सर्वांच्या घरात असतात. म्हणजेच की देवघरालाच 1913 साली मंदिराचं स्वरूप दिलं आणि याची आम्ही भक्ती की लोकांना दर्शनासाठी हे सगळं खुलं केलं. आणि ह्याप्रमाणे इथं त्यामुळे लोकांची एक भावना इथे आहे, जे लोक तुळजापूरला जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या अडीअडचणी तिथे जाऊन दूर करू शकत नाही, देवीचे शास्त्रोक्त पूजा अर्चा तिथं होऊ शकत नाही, ज्यांना अडचणी येतात दूर जाण्याला, ते सर्व लोक सुद्धा या ठिकाणी येतात. आणि दररोज इथं वेगवेगळे विविध कार्यक्रम म्हणजे सकाळी जर आपण पाहिलं तर देवीची 7 वाजता शृंगार आणि आरती रोज या ठिकाणी केली जाते. तर त्याच नंतर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर संध्याकाळी 10 वाजता रोज देवीची नित्य आरती या ठिकाणी केली जाते. आणि दिवसभर भजन, कुंकुमार्चन आणि विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. आपण जर सर्व पाहिलं की सर्व भाविकांच्या दृष्टीने आता पावसाचे किंवा याचे सगळे वेळ आहे, तर त्यासाठी आम्ही प्रशस्त मोठ्या प्रमाणात इन्व्हर्टर किंवा त्याचा एक सबस्टिट्यूट बॅकअप म्हणून आम्ही त्याची सोय केलेली आहे. एक चांगले 20 ते 25 CCTV कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तैनात केलेले आहे. इथं आमचे मंदिराचे किंवा स्वतःचे आमचे सुरक्षा रक्षक आहेत, त्याबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी सज्ज आहे की ज्याने कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये आणि भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची विशेष काळजी केलेली आहे. आपण जर पाहिलं तर पावसाच्या दिवसामुळे आम्ही बॅरिकेडिंग सुद्धा या सगळ्या हॉलमध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये. पिण्याच्या पाण्याची सोय असेल, स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. तर या निमित्त माझं सुद्धा या भाविकांना एक नम्र आव्हान राहील की आपण दर्शनाला येताना आपले सोनं नाणे दागदागिन्याचं सांभाळून यावं. आपलं गाडी चालवताना सुद्धा एक रस्त्याची काळजी घ्यावी, कारण रस्ते हा गहन विषय आहे, रस्ते खराब आहेत किंवा पावसामुळे घसरट होऊ शकतात. तर सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी आणि आई जगदंबेचा आपण या ठिकाणी येऊन आशीर्वाद घ्यावा की जगदंबा आपलं सगळं दुःख दूर करायला इथं आपल्या पुढे हजर आहे किंवा आपल्याला ती आशीर्वाद देण्यासाठी इथं तयार आहे. फक्त आपण या ठिकाणी एकदा येऊन नतमस्तक व्हा. शक्तीची देवता आहे की तुम्हाला अखंडपणे शक्ती द्यायचं काम या ठिकाणी केले जाते. त्याचबरोबर अष्टमीला होम आणि दसऱ्याला मोठी महापूजा आणि कोजागिरी पौर्णिमेला देवीची परत महापूजा होऊन दुसऱ्या दिवशी छबिना होईल.
आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। तर सर्व भाविकांनी सुद्धा त्या महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहावे आणि त्याचा प्रसाद म्हणून लाभ घ्यावा। आपल्या सर्वांना याच ठिकाणी विनंती आहे की आपण या जगदंबेचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळा वेळात वेळ काढून यावे आणि भक्तिभावाने जगदंबेची सेवा करत राहावी। जगदंब जगदंब। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर।